पोहोचलेले आहेत। पवार कुटुंबियांसाठी देखील हा एक मोठा धक्का म्हणावा लागणार आहे। अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। विमान कोसळल्यानंतर झालेला स्फोट देखील आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। अजित पवार यांचा अपघातग्रस्त विमान देखील आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। ती आग विझवण्याचा बराच वेळ प्रयत्न करावा लागलेला आहे। त्यामुळे हा अपघात किती भयंकर आणि भीषण होता त्याची प्रचिती आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येते। अजित पवार यांचं दुःखद निधन हे सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारं ठरलेलं आहे। 25 वर्षापासून आम्ही दादाला ओळखतोय। कधी या दादाने असं कधी हेच नाही केलं की बाबा हा तो जातीचा तो त्या जाती तो धर्माचा, आणि एवढा मोठा अखंड महाराष्ट्र दादाने त्यांच्या छत्रछायेखाली ठेवला। दादांचं स्वप्न नक्कीच आम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू। महिला तालुकाध्यक्ष आमचा आधारच गेला, आम्ही काय करणार? आमचे दादाच आमच्यासाठी सगळं काय होतं, तेच गेलं तर काहीच नाही, आमचं अस्तित्व संपलं। एका हाकेला धावून येणारे ते आमचे दादा आहेत। प्रत्येक वेळा प्रत्येक शब्दाला आमची लाडकी बहीण आता सुद्धा राखी बांधून गेले। जब मैंने फर्स्ट टाइम दादा से मिली थी अप्रैल में रक्षाबंधन के टाइम पे, तो मैं वार्ड अध्यक्ष हूँ 180 का, बट दादा के अंदर मतलब काम करने का ऐसा डेडिकेशन था, मैंने वैसा कोई भी लीडर में नहीं देखा है आज तक कि जैसा दादा के अंदर वो मतलब डेडिकेशन था काम को लेके। जब भी वो बैठते थे, जितना भी टाइम बैठते थे ना, तो मतलब उनका कंटिन्यू काम ही करते थे। वो कभी मतलब वो जात धर्म देख के काम नहीं किया उन्होंने। हम एकच आहे की आमचे दादा आम्ही जेव्हा जेव्हा या पक्ष कार्यालयात आलो, दादाने आम्हाला मान सन्मानाने हाक मारून ताई म्हणून हाक मारलेली आहे, आणि राखी बांधायला गेलो त्या हक्काने आवाज देऊन आमच्या पुढे आज कोणताही नेता देत नाही, पण त्या दादाने आमच्याकडून राख्या बांधून घेतल्या आणि एवढं कौतुक केलं आमचं। जेव्हा आमचे खासदार निवडून आलेले तेव्हा दादांनी आमचं खूप तोंड भरून वाकून असं म्हणजे खूप रिस्पेक्ट दिली। म्हणजे नेता कुठेच भेटणार नाही, महिलांचा खूपच कर्तृत्वान मांडली, म्हणजे ते डॅशिंग करण्यासाठी म्हणतात ना, ते दादांमध्येच होते आमचं, बाकी कोणामध्ये नाही। दादाच्या व्यक्तिमत्वांची भुरळ होती अनेकांना, कारण प्रत्येकाची आपलेपणानं चौकशी दादा करायचे। दरारा होता, दादांचा धाक सुद्धा होता, पण त्याचबरोबर इतक्या हक्कानं दादांना काहीही बोलता यायचं, दादांजवळ सहज जाता यायचं आणि अजित पवारांपर्यंत जात आपला प्रश्न आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत मांडता यायचं। हा ऍक्सेस प्रत्येकाला होता। बऱ्याचदा जिथे कुठे अडचणी असतील, समस्या असतील, तिथे अजितदादा सकाळी